अलग निरंजन माऊली अलग निरंजन आदेश आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री विठ्ठलनाथ महाराज की जय, श्री महादेवनाथ महाराज की जय, नवनाथ महाराज की जय, श्री शंकर महाराज की जय, सब संतन की जय। ओम नमो गुरुजी। आदेश आदेश। आज आपण गाणगापूरच्या एक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जी मी आज तुम्हाला काही हे सांगणार आहे माऊलींच्या आदेशाने, ते 51 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे। 51 वर्षापूर्वी आपले मोठे गुरुजी वंदनीय नाथकृपा सिंधू श्री महादेवनाथ महाराज, तर महादेव त्यावेळेस हे असं बांधलेलं काही नव्हतं, अजिबात बांधलेलं नव्हते, पंखा नव्हता, लाईट नव्हतं, काहीच नव्हतं। किंवा असं आता हे जे या ठिकाणी आसनं बांधलेली ते आसनं हे काही नुसती जमीन होती। आणि त्यावेळेचा प्रसंग, आणि आम्ही माऊलींच्या जे आपलं हे माऊलींचं मंदिर जे आहे, गाणगापूर मंदिर जे म्हणतात, देवालय म्हणतात ज्याला, ते देवालयापासून ते इथे 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, ते शेतीमधनं चालत यायचो। त्यावेळी रोड पण नव्हता, रस्ता नव्हता, गाड्या येत नव्हत्या, तर शेतीमधनं आम्ही चालत यायचो। तर अशा पद्धतीने हा एक भाग। त्याच्यानंतर इथे ज्यावेळेस आम्ही काही पाणी प्यायला लागायचो त्यावेळी बिस्लेरी हा नावच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे नदीचं पाणी आम्ही प्यायचो। आणि नदीचं पाणी पिऊन पण आम्हाला कधी कॉलरा किंवा कधी काही घटसर्प बिळपळ काहीच कधी झालं नाही, कारण माऊलीवरची अखंड प्रबळ त्यावेळीच्या गाढ श्रद्धा। आणि त्यावेळी मग एकदमच वाटलं आम्हाला की नदीचं पाणी थोडंसं प्यायला हे होतं, तर आम्ही लिंबू त्याच्यामध्ये पिळायचो थोडंसं, आणि थोडंसं सैंधव मीठ गुरुजींकडे असायचं, तर ते आम्ही मिश्र करायचो आणि ते प्यायचो। तर हा एक भाग। आणि त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग सांगतो तुम्हाला की एकदा प्रचंड पाऊस पडायला लागलेला होता। म्हणजे आम्ही इथे आधी गुरुजींना बसवलं इथे, त्यांचं गुरुचरित्र माऊलींच्या आदेशाने जे पारायण होतं, तर पूर्ण 1 दिवसीय पारायण, पूर्ण 1 दिवसामध्ये ते जवळजवळ 27 ते 32 तासाचा तो भाग, ते पूर्ण पारायणाचा सेवा माऊली त्यांच्याकडून करून घ्यायच्या। आणि या ठिकाणी जे झाड दिसतं, आता हे माऊलींचं प्रदक्षिणा मार्फत तो वृक्ष आहे, पण त्याच्या मागे जे झाड आहे किंवा ते आता ते कंपाऊंडच्या मागे गेलं आहे, त्यावेळेस त्याचं कंपाऊंडच नव्हतं ना, तर त्या ठिकाणी गुरुजी बरोबर त्याच ठिकाणी नेहमी बसायचे, म्हणजे बरोबर ह्याच्या बाजूला मागे। आणि मग त्या ठिकाणी काय झालं की आम्ही देवालयाकडे होतो आणि गुरुजींच्या इथे पारायण चालू होतं, माऊलींच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं, आणि अचानक प्रचंड पाऊस पडायला लागला। माझ्या अंगावर आता सारे, आम्हाला वाटलं आता पारायण अर्धवट राहणार, म्हणजे आता काय व्हायचं, तर आता म्हणून आम्ही परत, म्हणजे तिथून आम्ही 3.5 किलोमीटर पार त्या शेतीतून येईपर्यंत थोडा लेट झाला आम्हाला, पण येईपर्यंत थोडं संध्याकाळ मावळतीचं व्हायला लागलं। पाऊस तर प्रचंड पडत होता। आणि या दरम्यान इथे आम्ही जेव्हा जवळ आलो तेव्हा इथे पण पाऊस, पण ज्यावेळेस इथे काय असं बांधलेलं काहीच नव्हतं, पण ज्यावेळेस आम्ही इथून उजवा पाय आतमध्ये घेतला आणि महाराजांच्या इथे पाषाण पादुका आहेत, तर त्या जागृत पादुका आहेत, अत्यंत जागृत पादुका आहेत। तर त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये आणि हे केलं आणि गुरुजींकडे लांबून आम्ही बघितलं, तर त्या ठिकाणी हे सगळं जो भाग होता, हा एवढा जो परिसर होता, मी आजही तुम्हाला सांगतो माऊलींकडे पण सांगतो, तुम्हाला एक कदाचित फोटो वाटेल, तर ह्या ठिकाणी हा एक बूंद म्हणजे एक थेंब पावसाचा इथे पडत नव्हतं। बाजूला मात्र पलीकडे पाऊस होता, अलीकडे पाऊस होता, हे सगळं महाराज करून देतात। म्हणजे मी अगदी जिवंत पुरावा सांगितलेला आहे, माझं लहानपण होतं त्यावेळेचं मी सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जे देवालयामध्ये माऊलींचं हे आहेच अधिष्ठान आहे, परंतु जर तुम्ही इथे आलात कधी गाणगापूरला, तर हा जो प्रदक्षिणा वृक्ष आहे ना, माऊलींचं संगमस्थान ज्याला म्हणतात, आणि अष्टतीर्थ जे ती इथे आहेत ना, तर या संगमस्थानाच्या इथे जे पाषाण पादुका आहेत, माऊलींच्या पाषाण पादुका ज्या आहेत, त्या पाषाण पादुकांचं दर्शन घेतलं तरी गाणगापूरमधलं सगळं पूर्ण समृद्धीचं ह्या दर्शन झालं असं आपण आनंदाने मानावं। काही त्याच्यात बाधा नाही, कुठे तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही, कुठे पैसे खर्च करायची गरज नाही, किंवा काही करायची गरज नाही। आणि जर दानकर्म करायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, तर योग्य तो चांगला पदार्थ घ्या, कुठला तरी काहीतरी म्हणून आपण नाही की योग्य तो चांगला पदार्थ, आपण जसं आपल्या घरी कसं चांगलं, तर चांगले पदार्थ तुमच्या आवडीने खरेदी करा, आणि ते या ठिकाणून संगमस्थानापासून काही अंतरावर आपले कृष्णरोगी माऊली बांधव आहेत, तर त्या माता भगिनीच्या कोणी असतील त्यांना अर्पण करू शकता। किंवा मुंबईवरनं तुम्ही येत असाल तर काही वस्त्र तुम्हाला वाटलं तर वस्त्र, थंडीचं वस्त्र ते अर्पण करू शकता। किंवा इथेही काही माऊली त्यांच्या ज्या संचार अवस्थेमध्ये असतात, त्यांना कपड्याचं भान नसतं बिचारांना, किंवा काही थंडी वाऱ्याचं भान नसतं, असेच जमिनीवर इथे, कारण का इथे तर रात्री तुम्ही 3 वाजता आलात, ते 3 वाजता ही लादी आहे ती बर्फासारखी थंड झालेली असते, त्यांनाही काही खाऊ किंवा वस्त्र दान करू शकता। तर अशा पद्धतीने हा आनंद तुम्ही आनंदाने घेऊ शकता। मात्र एक लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना माऊली आपल्याकडून ते करून घेत आहेत हे फक्त लक्षात ठेवायचं। माऊली आपल्याकडून ते करून घेत आहेत हे लक्षात ठेवलं की माऊली ते तुमच्याकडून जे काही वेडवाकडं असेल, एक ओळ जरी वाचून घेतली तरी माऊलीने ती वाचून घेतली असं समजायचं, कारण की इथे येईपर्यंत तुम्हाला अनेक अडचणींना याचा सामना करावा लागेल। तर आज असं हे भाग्य आहे। आणि अशा प्रमाणे आपण जेव्हा इथे याल तेव्हा आनंदाने तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे नामस्मरण करू शकता। जर तुम्ही अनुग्रहित असाल
ज्या कुठल्या गुरूंकडनं तुम्ही सद्गुरूंकडनं अनुग्रह घेतला असेल तर त्यांचं जे नामस्मरण जे त्यांनी दिलं आहे, नामाचा महिमा दिला आहे, तो एकतरी माळ इथे जपण्याचा तुम्ही आनंदाने शांतपणे प्रयत्न करा. त्यानंतर प्रदक्षिणेचं महात्म्य आपण वेटू जिंदगीच्या आपल्या चॅनलवर अगोदरपासून सांगितलं. फक्त मी परत एकदा सांगतो, प्रदक्षिणा इथं मारताना तुम्हाला भरभर कोणतरी वाचलेलं असतं आपण की 1008 प्रदक्षिणा व्हायला पाहिजे, मगच पुण्य मिळतं, 108 व्हायला पाहिजे मगच पुण्य मिळतं. मी अगदी माऊलींच्या या चिमट्याला स्मरून या ठिकाणी सांगतोय, नाथांच्या, आम्ही फक्त एकच प्रदक्षिणा घेतो, फक्त एकच प्रदक्षिणा घेतो. पण ती प्रदक्षिणा अशी असते की ती प्रदक्षिणा म्हणजे काय, तर जसं आपल्या म्हणजे आईच्या उदरात जसं बाळ असतं आणि ते घर जर बाळ आहे आणि आईला एखाद्या सांगितलं की इथे ₹1,00,000 पडले आहेत, किती 100 पावलं, तू धावत जा आणि ते घे. आई त्या 100 पावलावर त्या ₹1,00,000 पडले त्याच्याकडे जाणार नाही. तर 9 महिने 9 मास पूर्ण झाले तर ती आई कॉन्सन्ट्रेट म्हणजे त्याचं जे एकाग्रता आहे ना ती त्या बाळाकडे होईल, पिंडाकडे होईल. तसं आपण इथे प्रदक्षिणा मारत असताना मॅग्नेटिझम इथे एका वेगळ्या ताकदीचं आहे, गुरुत्वशक्तीचा इथे मोठा प्रभाव आहे जो विज्ञानाने मान्य केलेला आहे, तो तुम्हाला इथे माऊली केंद्रीभूत आहेत. आणि मग तुम्ही शांतपणे प्रदक्षिणा घ्या, ती एक प्रदक्षिणा पूर्ण होते आणि सुंदर. तसंच मी म्हटलेलं आहे तुम्हाला की तुम्ही अनेक ठिकाणी वाचता किंवा काही सद्गुरू माऊली किंवा उत्तम सांगतात, ते काही चुकीचं नसतं की 11 माळा पूर्ण व्हायला पाहिजे किंवा 108 माळा पूर्ण व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तेही करू शकता आनंदाने. पण तुम्ही प्रापंचिक असाल आणि तुम्हाला व्यावहारिक जीवनातली कर्म पार पाडायची आहे तर तुम्हाला कदाचित तेवढा वेळ नसेल तर एक माळ करा. मी काय म्हटलं, तुम्हाला फक्त एक माळ करा. तुम्ही एक माळ केला तरी ती माऊलींना त्या ठिकाणी प्रिय आहे, पण ती हृदयाची माळ बनवा, हृदयापासून करा. आणि मग हृदयापासून केलेली माळ त्यांना जेव्हा अर्पण होणार आहे तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की त्याला तुम्हाला जे काय लाभणार आहेत ते अत्यंत मोठी फलश्रुती आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, इथे आल्यानंतर इथे काही माऊली सांगतात तुम्हाला की इथे नवस बोला, इथे काही कधी बोलू नका, कारण माऊली किंवा स्वामींचं क्षेत्र आहे अक्कलकोटसारखं, तेही जागृत क्षेत्र आहेत. नाथांची क्षेत्र आहे ती जागृत क्षेत्र आहे, तिथे नवस दिवस काही बोलायचं नसतो. आलं ना, न बोलता वश होणारी देवता म्हणजे ह्या सगळ्या देवता आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं, किती द्यायचं, कधी द्यायचं, तुमच्याकडून काय कधी काढून घ्यायचं, बरोबर आहे, तुम्हाला सुखदुःखाचा खेळ का द्यायचा हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांच्याकडे त्याचं पूर्ण गणित आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की या ठिकाणी फक्त आपण त्यांच्या ठिकाणी सरेंडर व्हायचं, एका श्रद्धेने, एका हृदयाने, एका आत्मभावनेने. माऊली तुम्हाला भरभरून देणार, काही कमी नाही करणार. आणि कधी मनात आपल्यावर एखादा दुःखद प्रसंग आलेला आहे, कुटुंबावर दुःखद प्रसंग आलेला आहे, ते सगळं सुखदुःखाचा खेळ चालूच असतो जीवनमान. आम्ही त्याच्यातूनच चाललेलो आहोत, आम्ही त्याच्यातून बोललो, पण त्याचा कधीही राग माऊलींवर काढू नका किंवा देवधर्मावर काढू नका, गुरु सद्गुरूंवर काढू नका. ते आपल्या कर्माचा भोग आहे, आम्ही कर्माचा भोग भोगतो आहोत. मला ना, मी अगदी माऊलीचे इथेच म्हणून सांगतो, इथे माऊली साक्षी आहे की आम्ही कर्माचा भोग आहे, त्याच्यावर सुटका नाही आणि त्याच्यावर सुटका मागू नका. प्रभू रामचंद्रांची जर सुटका झालेली नाही, 14 वर्षाचा वनवास आहे, तर तुम्ही आम्ही कोण मोठे आहोत ते फक्त लक्षात ठेवा. यालाच म्हणतात आध्यात्मिक प्रवाह. आणि तो नीट समजून घ्या. माझ्यापेक्षाही अनेक उत्तम प्रकारे सिद्ध सद्गुरू आहेत, त्यांच्याकडून तो नीट समजून घ्या आणि मग तो जीवनात राहणार. उगाच आपण काहीतरी हे काम नाही झालं म्हणून ते बदललं देव, तो काम नाही झालं म्हणून तो बदलला देव, तर तसं करत बसू नका. तुम्ही ज्या दैवतावर तुमची श्रद्धा अखंड ती श्रद्धा ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचं जे काही दिनक्रम आहे ते उत्तम प्रकारे करा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे कोणाला दुखवू नका. मग प्राणी असेल, पक्षी असेल, माणूस असेल, तुमच्या घरातली माणसं असतील, तुमच्या घरातल्या सौभाग्यवती माऊली आहेत किंवा तुमच्या घरातली आई आहे, बहीण आहे, ताई आहे, सुनबाई आहेत, सासूबाई आहेत, त्या आजी आहे, कोणालाही दुखवू नका. जेवढं होईल तेवढी सेवा करत राहा. माऊली आपल्याला काही कधी कमी करत नाही. रामकृष्ण आणि माऊली. अलख निरंजन. ओम नमो नारायण. गुरुजी आदेश. अलख निरंजन, सब दुख भंजन. अलख निरंजन, सब दुख भंजन. आदेश.